ब्रह्मांड नायक महाराजाधिराज विराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। हा अनुभव आहे शिवनखुर्द मूर्तिजापूर रामभाऊ थाटे या दादांचा। दादा म्हणतात, इथे नशीत राता कोण गजानना तुझ वाचून। जय गजानन। आध्यात्मिक वाटचाल करताना, आपल्या उपास्य दैवताची उपासना करताना वाटेत कुणी जाणकाराची सदशील प्रवृत्तीच्या अधिकारी व्यक्तीची साथ मिळाली तर आपल्या मनातील विश्वास वाढून साधना करण्यात अधिकच समाधान प्राप्त होते। माझ्या नशिबाने मला एक महादेव मंदिरात असाच एक साधू भेटला। तेव्हा मी गजानन महाराजांची गजानन विजय पोथी वाचणे, त्याचे स्मरण करणे अशी साधना करीतच होतो। साधूने सुचवल्यानंतर मी श्रावण महिन्यात दर गुरुवारी शेगावची वारीही करू लागलो। श्रावणात कधी 4 तर कधी 5 गुरुवार येणार, पण मी मात्र सलग 5 गुरुवारी वारी करण्याचा क्रम ठरवून ठेवला आणि सातत्याने तो क्रम पाळत आलो। आणि गजानन महाराजांना माझी विनम्र विनंती आहे की त्यांनी माझ्याकडून हा नियम शेवटपर्यंत पूर्णत्वास न्यावा। एवढं मात्र खरे की अनुसंधानातील सातत्य टिकून ठेवले तर महाराजांपर्यंत आपली प्रार्थना पोचते आणि तसा वारंवार अनुभवही आपल्याला ते देतात। इसवी सन 1990-91 ची ही घटना मला आठवते। आमचं शिवनखुर्द गाव मुख्य रस्त्यापासून बरंच आत आहे। आम्हा खेड्यातील लोकांना रस्त्याअभावी, वाहतुकीच्या साधनाअभावी प्रवासात काय त्रास होतो याची कल्पना सिमेंटच्या जंगलात असणाऱ्या लोकांना येणं जरा कठीणच आहे। तो काळ तर अधिकच बिकट होता। पाऊल वाटेसारख्या रस्त्याने जंगलवजा भागातून नाला ओलांडून प्रथम 2 किलोमीटर अंतर चालत जाऊन नंतर छोट्या रस्त्यावर एसटी बसची वाट पाहून किनखेड फाट्यापासून मूर्तिजापूर स्टेशन पर्यंत, मग तिथून पॅसेंजर मिळाली की जवळपासच्या गावात जायचं आणि तिथेही पुन्हा तोच प्रकार करायचा। तर झालं असे की माझ्या एका मुलाने तलाठी या पदासाठी जिल्हा निवड मंडळाकडे अर्ज केला। कारंजा या गावी एका रविवारी लेखी परीक्षा होणार होती। मुलांनी माझ्याजवळ इच्छा व्यक्त केली की मालखेड या गावी एक अधिकारी राहतात, त्यांना मी भेटून यावं, जेणेकरून पुढील मार्ग कदाचित सोपा होऊ शकेल, परीक्षेची कल्पना पण येऊ शकेल। त्यानुसार मी शुक्रवारी जाऊन शनिवारी परत यावं अशी योजना ठरली आणि मी बाहेर पडलो। माझ्याकडून सर्वतोपरी प्रयत्न करून मी शनिवारी परतीच्या प्रवासाला निघालो। दगड धानोरा या गावापासून पायी 5 किलोमीटर अंतर आलो। तिथे वरफळी गाव आहे। तिथून एसटी बसने बडनेरा घातलं तेव्हा रात्रीचे 8 वाजले होते। तिथून मूर्तिजापूर स्टेशनला रात्री 10:30च्या सुमारास उतरलो। दरम्यानच्या काळात त्या परिसरात जोरदार पाऊस येऊन गेला। तिथून किनखेड फाट्यापर्यंत पोहोचलो तो 11:30-12चा सुमार झाला होता। एसटी बस मला सोडून पुढे निघाली। आता तिथे मी एकटा होतो। किर्र अंधार, आजूबाजूला बऱ्यापैकी जंगल। 2 किलोमीटर एकटं पायी जायचं। वाटेत वस्ती नाही, रस्त्यावर लाईट नाही, अन्य काही पर्याय नव्हताच। मी वाट चालण्यास प्रारंभ केला। सोबतीला रातकिड्यांची किरकिर, पानाची सळसळ, बाजूला काही सरपटल्याचा आवाज, मध्येच कुठेतरी पक्ष्यांची फडफड। मनात विचार आला, तिकडे नाल्याला पूर आलेला असणार। मिनिटाला कुठे विचित्र आवाज आला की अंगावर सरकन काटा। प्रचंड भीतीदायक वातावरण। मी गजानन महाराजांचा धावा सुरू केला। एकटाच होतो। जोरजोरात गजानन महाराज की जय, गजानन महाराज की जय असा घोष सुरू केला। हे गजानन महाराज, इथे नशीत राता कोण गजानना तुझ वाचून। देवा, मला सुखरूप घरी पोचवा। मी नाला कसा पार करेन? गजानन महाराज की जय, गजानन महाराज की जय करीत समोर सरकू लागलो। एक पाऊल जपून टाकावं लागत होतं आणि अचानक मागे कुणीतरी चालतो आहे असा भास झाला। एक उंच पुरा तरुण बाण पुरुष मागे उभा होता। म्हणाला, घाबरू नकोस, मी पुढच्याच गावात राहतो। नाल्याला पूर आला असेल ना, चल एकमेकाच्या सोबतीने अंतर सहज पार करू।
नंतर पुढील प्रवास त्यांच्या सोबतीने कसा संपला कळलंच नाही. मी घरी पोचलो तर रात्रीचा 1 वाजला होता. मी कपडे बदलून अंथरुणावर पडलो तेव्हा लक्षात आलं त्याला आपण नाव विचारलं नाही. त्या मार्गावर वारंवार बस नाही, बसचे दिवेही दिसले नाहीत. मग हा माणूस आपल्याजवळ आला कसा? पण त्या प्रश्नाचं उत्तर माझ्याजवळ नव्हतं. मी गजानन महाराज की जय म्हणून झोपी गेलो. माझ्या श्रावण वाऱ्या सुरू झाल्यापासून मी आतुरतेने श्रावणाची वाट पाहत असतो. एका श्रावणात माझ्या 4 वाऱ्या पूर्ण झाल्या आणि 5वा गुरुवार आला तेव्हा मी शाळेत मुख्याध्यापक होतो. मी गुरुवारी अर्ध दिवसीय रजेचा अर्ज देऊन दुपारी 2:30च्या पॅसेंजरनी मूर्तिजापूर येथून शेगावसाठी जात असे. मी 5व्या वारीच्या तयारीत अर्ज देऊन बाहेर पडणार तोच शाळेत उपशिक्षण अधिकाऱ्यांची गाडी आत शिरली. गाडी पाहून माझं मन उदास झालं, कारण आता माझी 5वी वारी चुकणार हे निश्चित झालं आणि माझी दगमग सुरू झाली. चेहरा चिंताग्रस्त दिसू लागला. अधिकारी म्हणाले, थाटे सर, शाळेचा रेकॉर्ड घेऊन या, तपासणी करायची आहे. रेकॉर्ड तर मी आणला, पण तोंडाने माझी पुटपुट सुरू झाली. हे गजानन बाबा महाराजा, अधिकाऱ्यांच्या समोर मी काही बोलू शकत नाही. गजानन विजयमध्ये मी वाचतो की संस्थानाला झालेला दंड माफ करण्याची बुद्धी तुम्ही त्या अधिकाऱ्याला दिली. आता या अधिकाऱ्यांचं काय करायचं ते मी तुमच्यावर सोडतो. माझी अस्वस्थता त्या शिक्षण अधिकाऱ्यांच्या नजरेतून कशी सुटणार? त्यांनी विचारलं, थाटे सर, तुमची तब्येत बरी नाही का? कशाची चिंता करताय? त्यावर माझ्या सहकारी शिक्षकांनी मोकळेपणाने सांगितलं, आज त्यांची 5वी शेगाव वारी आहे, ती सुटू नये म्हणून त्यांची ही चिंता आहे. त्यावर आश्चर्य म्हणजे अधिकाऱ्यांनी सरळ फाईल बंद केली आणि म्हणाले, अहो एवढंच ना, मग सांगा ना मोकळेपणाने, शेगावला जाता आहे ना, हे घ्या माझे 21 रुपये, तिथे द्या आणि निघा आता, आधीच उशीर झाला आहे. मी पलीकडच्या शाळेत जातो, उद्या आपण भेटू. मी घाईघाईने पळत सुटलो. मला बराच उशीर झाला होता. आता धोका गाडी सुटून जाण्याचा होता. शरीराने वेग पकडला होता. मनात महाराजांचा धावा सुरू होता आणि एकीकडे वारी पूर्ण होऊ द्या ही प्रार्थना सुरू होती. धावत पळत मूर्तिजापूर स्टेशन गाठलं. पाहिलं तर प्लॅटफॉर्म रिकामा धस्स झालं. बहुधा गाडी निघून गेली होती. धापा टाकत समोर असलेल्या TCला विचारलं, 2:30ची पॅसेंजर? त्यांनी माझं वाक्य पूर्ण केलं, आज लेट आहे, 5-10 मिनिटात येईल. ते ऐकून माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं. महाराजांनी सगळं काही सांभाळलं होतं. मी गाडीत बसलो तेव्हा पूर्ण अस्वस्थता संपली होती आणि मी कमालीचा शांत झालो होतो आणि मनात घोष होत होता, श्री गजानन, जय गजानन. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. व तुमचे काही अनुभव असतील तर ते आम्हाला कमेंटद्वारे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ईमेल ID वर जरूर कळवा. गण गण गणार्थ बोलते, गण गण गणार्थ बोलते.